12 जानेवारी 2026 घोडा हा मराठी सिनेमा पाहिला. वेगळंच आहे, पण म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात काय काय घडत जाते आणि कसं कसं घडत जाते म्हणजे काय काय घडू शकते त्याचा किस्सा आहे. एक गरीब कुटुंबातला माणूस असतो आणि बिगारी काम करून पोट भरत असतो. खेडेगावात राहत असतो, कामाला साताऱ्याला येत असतो रोज आपलं त्या टेम्पोच्या यानी वगैरे. त्याला एक छोटा मुलगा असतो, 3-4 वर्षाचा, 4-5 वर्षाचा. तर रोज जा ये त्याचं चालू असतं. 2 वेळेचं कसं तरी पोट भरणं चालू असतं त्याचं. उचलही घेतली असते त्यांनी बरीच. आणि ते त्यांच्याच त्या झोपडीच्या जवळ एक घर असतं, बंगला असतो. आणि त्या बंगल्यात एक म्हातारा आजोबा राहत असतो आणि त्याचा मुलगा, सून आणि नातू आलेले असतात आणि त्याच्याकरता ते एक घोडा घेऊन येतात. तर झालं, मग तो लहान मुलगा तो छोटा घोडा पाहतो आणि आपल्या वडिलांच्या मागे लागतो की मला पण असाच घोडा पाहिजे. आता हा त्याला वेगवेगळ्या प्रकारांनी हे करायला बघतो की त्याचं लक्ष दुसरीकडे जाईल, पण तो काही ऐकायला तयार होत नाही. घोडाच पाहिजे. मग कामाच्याच ठिकाणी त्याला एका ठिकाणी भंगारमध्ये एक जुना लाकडी घोडा तुटलेला वगैरे असं मोडलेला स्थितीत त्याला दिसतो. तो पळत जाऊन तो घोडा घेतो भंगारमधनं त्या कचऱ्या पट्टीवर. आणि मग त्या कामाच्याच ठिकाणी काही फळ्या वगैरे अशा असतात, त्या जोडून तो कसा तरी म्हणजे तो घोड्याचा आकार देतो, त्याला घोडा तयार करतो. तर म्हणतो बस आता याला थोडस जरा आकार दिला, पेंट मारला की छान होईल. तर आधी तो तिथेच ठेवतो, कारण त्याला अजून पूर्ण तयार करायचं असतं. आणि मग एक दिवस तो म्हणजे घेतो तो घोडा, पेंट घेतो आणि निघतो. तर वाटेत म्हणजे यायला निघतो, तर त्याचा रोजचा जो टेम्पो असतो, तर त्या टेम्पोमध्ये तो ठेवतो. तर तिथे त्या टेम्पोमध्ये पण एक लहान मुलगा असतो. तर तो लहान मुलगा त्या घोड्यावर बसतो आणि जेव्हा हा उतरतो त्याच्यातनं, तर हा टेम्पोवाला चालला होतो, तर लक्षातच राहत नाही की घोडा घ्यायचा. झाला, हा त्या घोड्याच्या मागे पळतो आणि इकडे बघ तिकडे बघ करत त्या घोड्याच्या म्हणजे त्या टेम्पोवाल्याच्या घरी पोहोचतो. तो टेम्पोवाला म्हणतो, अरे म्हणे माझ्या लक्षातच नाही. ती बाई म्हणाली माझा मुलगा फारच त्या घोड्याच्या मागे आहे, त्याला म्हणजे आवडलाय, मी घेऊन जाते याला घरी. तर म्हणे मी त्या बाईला नेऊ दिला. मग त्या बाईचं घर कुठे आहे ते परत शोधत शोधत कसा तरी तो पोहोचतो. तर त्या बाईचा मुलगा अगदी त्या घोड्याला आपल्या जवळ हे करून झोपला असतो. हा म्हणतो राहू द्या, मी सकाळी घेऊन जाईल. तिथेच झोपतो सकाळी. आता सकाळी जेव्हा बघतो तर त्या घोड्याला तो छोटा मुलगा चालवत असतो आणि सगळे पोरं जमलेले असतात. तर तेवढ्यात एक असाच दारुडा माणूस येतो पैसे करता. तो म्हणतो ए चला बाजूला व्हा, बाजूला व्हा, आणि त्या मुलांना हाकलतो आणि तो घोडा घेऊन जातो विकायला. तर हा पळतो त्याच्या मागे, पण तो परत त्याला डॉज देऊन तेवढ्यात एका भंगारवाल्याला तो विकतो. तो तो भंगारवाला म्हणतो आधी की हा लाकडी आहे, मी लोखंडी सामान घेतोय. नाही तरी तो बळजबरी त्याला पैसे पाहिजे असतो, म्हणत दे मला काहीतरी पैसे, घे म्हणे हा घोडा. आणि मग तो भंगारवाला आपला कसा तरी बांधतो त्या घोड्याला मागे आपल्या स्कूटरच्या आणि जातो. पण तो घोडा पडतो रस्त्यात. आता रस्त्यात पडतो तर त्याच्यात एक त्या गावामध्ये इलेक्शन करता काही लोक उभे असतात. तर ते वडील त्या मुलाला डाफरत असतात, कशाला उगीच नाव हे केलं हे ते. तेवढ्यात त्यांना तो पडलेला घोडा दिसतो आणि तेव्हा तिथेच एक देऊळ असते येडप्पाचं. तर म्हणे येडप्पाने आपल्याला कौल दिला, आपण आपलं निशाण घोडाच ठेवू. झालं, मग त्या घरी घेऊन येतात, घोड्याला रंगवतात आणि मग त्या निमित्ताने जागर ठेवतात. सगळं चालू असते. तर हा ते सगळं बघत असतो आणि चुपचाप लपून बसतो मग तिथे. आणि मग तो ते चालू असताना जागर हळूच घोडा घेऊन पळतो.
आता हे सगळं करताना 3 दिवस उलटलेले असतात जवळपास. तर मग हा कसा तरी करत तो घोडा, तर यांना जसंच लक्षात येते पॉलिटिकल लोकांना की घोडा पळवलाय, तर म्हणतात कुठल्याही परिस्थितीत आम्हाला आपल्याला घोडा पाहिजे. हे करा, म्हणजे सगळीकडे हे करा. हा कसा तरी लपत छपत पोचतो. तर ह्याला रस्त्यामध्ये त्याचाच तो टेम्पोवाला भेटतो. म्हणतो, अरे तू इतक्या रात्री कसा काय? तर म्हणे जा जा, म्हणे घेऊन जा तुझ्या मुलाकरता घोडा घेऊन जा, कधीची वाट पाहतो. हा पोचतो घरी, घराला असते कुलूप. मग तो शेजारच्या बंगल्यांच्या आजोबांना विचारतो. तर आजोबा म्हणतात, अरे तू कुठे होतास? म्हणे 3 दिवस झाले तुझ्या मुलाचं. ते सांगतात तुझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला, त्याला घेऊन तुझी बायको गेलीये गावात, साताऱ्याच्या दवाखान्यात. परत पोचतो आणि तिथे बघतो तर म्हणजे सापडतो मुलगा. बायको मग झालं ते रडारड सगळं होतं. तर तो म्हणतो, पहा मी हिच्याकरता घोडा आणला. मग बघतो पांघरून, त्याचं ऍक्सिडेंट झालेला असतो इतका सिव्हिअर, आणि नेमका तो ज्या जीपने नेहमी जायचा त्या जीपशी ऍक्सिडेंट झाला असतो आणि त्याचा एक पाय मोडला असतो. त्याच्या डोळ्यात आयुष्य. आता तो म्हणतो, एवढ्याने मी घोडा आणला, एवढा आटापिटा केला मुलाकरता, आणि आता तो घोडाच नाही चालवू शकणार, घोडाच नाही. तेवढ्यात तो बघतो बाजूच्या एका बेडवर पण एक मुलगी असते आणि ती हळूच उतरते. तिचा पण एक पाय तुटलेला असतो, पण त्याला लाकडी पाय लावलेला असतो आणि ती त्या घोड्यावर बसून घोडा हालवायला सुरू करते. पुन्हा त्याला एक नवीन होप हे करते की नाही, मुलगा बसू शकेल घोड्यावर, त्याची इच्छा पूर्ण. असं छोटीशीच गोष्ट आहे घोड्या, म्हणजे एवढ्याशा लाकडी घोड्याची, पण सुंदर प्रकारे प्रेझेंट